स्नेहिल आर्ट ऑफ टीचिंग व निलेश अपडेट पॉइंट या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। महाराष्ट्रातील ज्या मुली वयोगट 16 ते 25 वर्षे आहे त्या सर्व विद्यार्थिनींकरिता आनंदाची बाब आहे, आनंदाची गोष्ट आहे। आनंदाची गोष्ट अशी की आपल्या सर्व मुलींकरिता तूच कर तुझे रक्षण याकरिता साहस 2026 नावाचा शिबिर आपल्याकरिता उपलब्ध झालेला आहे आणि याची जी डेट आहे ती ऑनलाईन ऍप्लिकेशन आपल्याला करायचं आहे। ऑनलाईन ऍप्लिकेशन गुगल फॉर्म वर भरून आपल्याला करायचं आहे आणि यात नेमकं काय असणार आहे या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत। कारण या शिबिरामध्ये नेमकं काय असते हे महत्त्वाचं आहे, आपण जाणून घेऊया। माझ्या चॅनलला आपण पहिल्यांदा आले तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारं कोणतेही जे अपडेट्स असेल ते अपडेट आपण आपल्या चॅनलला देत असतो। बघा, हे जे साहस उपक्रम साहस जे आहे हे साहस हा शिबिर जो आहे ब्राइट एज फाउंडेशन भिवापूरच्या माध्यमाने ही चालवले जात असते। साहस असे विविध उपक्रम चालवले जातात, तर साहस हा एक त्यापैकी उपक्रम आहे। तूच कर तुझे रक्षण ही मुलींकरिता हा शिबिर असणार आहे। मुलींकरता हा निवासी शिबिर आहे। निवासी शिबिर जो आहे तो वयोगट जो असणार आहे मुलींचा तो 16 ते 25 वयोगट असणाऱ्या ज्या मुली आहेत त्या मुलींकरिता हा शिबिर असतो। याची नोंदणी जी आहे ही जी नोंदणी आहे गुगल फॉर्म डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये व्हिडिओच्या दिलेली आहे, त्यामध्ये जाऊन आपण गुगल फॉर्म भरायचा आहे, सबमिट करायचा आहे। आपल्याला त्या ठिकाणी तुम्हाला तुमची नोंद झाली असताना आपण गृहीत पकडू आहे। नेमकं या शिबिरामध्ये नेमकं काय असणार आहे ते आपण या ठिकाणी बघणार आहोत। बघा, व्हिडिओ स्किप करू नका, संपूर्ण व्हिडिओ बघा। यात नेमकं काय असणार आहे ते आपण या ठिकाणी बघू। बघा, साहस तूच कर तुझे रक्षण। बघा, या ठिकाणी निवासी हा कराटे प्रशिक्षण सुद्धा दिलं जाणार आहे। कराटे प्रशिक्षण आपल्या मुलींना दिलं जातं। नंतर स्वरक्षणाचे धडे लाठीकाठी सुद्धा या ठिकाणी शिकवली जात असते। नंतर स्त्री विषयक जे कायदे आहेत ते स्त्री विषयक कायदे विविध या ठिकाणी वकील बोलवले जात असतात, नामांकित वकील, हायकोर्टाचे वकील, पोलीस सुद्धा बोलवले जात असतात, ज्या माध्यमातून आपल्याला मदत केली जाते आणि त्यांचं नेमके कायदे काय आहेत ते सुद्धा समजून सांगितले जात असतात। मुलींसाठी नेमके कायदे काय आहेत ते पण आणि त्याचा वापर कसा करायचा ते सुद्धा या ठिकाणी शिकवलं जात असते। त्यानंतर स्त्री समस्यासाठी डॉक्टर असेल किंवा विविध निपुण असणारे एखाद्या मुलींच्या किंवा स्त्रीच्या बाबतीत निपुण असणारे जे डॉक्टर्स असतात त्यांना सुद्धा या ठिकाणी बोलवलं जात असते आणि त्यानुसार तुमची समस्या ज्या काय आहेत त्या सुद्धा सोडवल्या जात असतात आणि त्याच्यावरती उपाययोजना काय असते ते सुद्धा या ठिकाणी शिकवलं जात असतं। नंतर सामाजिक व धार्मिक ज्या काही समस्या मुलींच्या संदर्भातल्या आहेत, मुलीला आजही कमी समजले जातं। पितृसत्ताक संस्कृती आपल्याला भारतामध्ये आहे असे समजले जाते, परंतु स्त्रीचा विचार आजही दुय्यम दर्जा त्यांना समजला जातं। तर त्याबद्दल सुद्धा मुलींना याबद्दल जागरूक केलं जातं आणि धार्मिक समस्या काय आणि सामाजिक समस्या काय याबद्दल सुद्धा जागरूक केलं जात असतं। नंतर स्त्री आरोग्याविषयी सुद्धा मार्गदर्शन या ठिकाणी केलं जात असतं। नंतर लघुउद्योग मार्गदर्शन, ज्या मुली आहेत प्रत्येकच मुलगी ही शिकून एखादी नोकरी किंवा इतर ठिकाणी जाऊ शकत नाही, तर त्यांना लघुउद्योग कसं करता येणार आहे, लघुउद्योगासाठी काही मदत जी आहे ती मदत किंवा त्याबद्दलचं मार्गदर्शन सुद्धा या ठिकाणी दिलं जात असते। तसंच ज्या विद्यार्थिनी आहेत पारंपरिक शिक्षण घेत असतात, BA करत असतात, MA करत असतात, परंतु त्यांना जॉब काही मिळत नाही, त्यांच्याकडे स्किल मिळत नाही, परंतु जे काही भारतातील नामांकित विद्यापीठ आहेत अशा ठिकाणी उच्च शिक्षण घेण्याकरिता त्यात उच्च शिक्षणाचं शिबिर या ठिकाणी घेतलं जातं, त्यात मार्गदर्शन सत्र घेतली जात असतात आणि शिक्षणाचे अधिकार काय आहेत ते सुद्धा या ठिकाणी सांगितलं जातं। एवढंच नाही तर मुलींचे त्यांना बोर होऊ नये, त्यांना कंटाळवाण होऊ नये या 7 दिवसांमध्ये तर त्यांच्यासाठी खेळ सुद्धा आयोजित केली जात असतात, गटचर्चा केली जात असते। नंतर सादरीकरण सुद्धा मुलींच्याच माध्यमातून करायला लावलं जात असतं आणि त्याचे प्रात्यक्षिक जे काही प्रॅक्टिकल आहे ते सुद्धा या शिबिरामध्ये केलं जात असतं। तर हे जे शिबिर आहे हे शिबिर सर्व मुलींकरिता आहे। 16 ते 25 ज्यांचं वयोगट आहे त्या मुलींनी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक आहे त्यावरती जाऊन तुम्हाला नोंद करायचं आहे। ही जी संधी आहे ही संधी पुन्हा येणार नाही, त्यामुळे ज्या मुली लवकर रजिस्ट्रेशन करतील त्या तेवढ्या जागा सिलेक्ट केल्या जाणार आहेत। त्यामुळं डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये असलेल्या लिंकला तुम्हाला जॉईन व्हायचं आहे। आपण बघून घेऊ की जे मागच्या वर्षीचे जे काही फोटोज आहेत ते आपण या ठिकाणी बघू की काय काय आहे। बघा, कराटेचं शिक्षण जे आहे ते कराटेचं प्रशिक्षण या ठिकाणी मुलींना दिलं जात असते। कराटेचं प्रशिक्षण हे गेल्या वर्षीचं आहे। नंतर मुलींना हे कराटेचं शिक्षण आहे, कराटेच्या बाबतीत कसं त्यांना आपल्याला झेलता येणार आहे किंवा मुलं त्रास देत असतात तर त्यांना तिथंच कसं पाळायचं, आडवा पाळायचं हे आपल्या मुलींना या ठिकाणी शिकवलं जात असतं। नंतर या ठिकाणी कायदे जे आहेत कायदे, नंतर त्याचा वापर कसा करायचा हे सुद्धा या ठिकाणी सांगितलं जात असते। हे दिगा पोलीस स्टेशनच्या माध्यमातून त्यांना मदत केली जाते आधी सांगितलं जाते। हा साहसचा हा बॅनर आहे, कराटे संरक्षण, स्त्री कायदेशीर प्रशिक्षण व इतर कौशल्य विकास।
हेच बघा, ब्राईटेस्ट फाउंडेशनच्या माध्यमातून हा उपक्रम चालवला जात असतो. असे 7 ते 8 उपक्रम चालवले जात असतात. पुन्हा बघू आपण पुढे काय बघा. पुढे हे उच्च शिक्षणाचं हायर एज्युकेशनसाठी, हायर एज्युकेशनचे जे काही आता मी तुम्हाला सांगितलं की देशातील नामांकित जे विद्यापीठ आहे त्यासाठी सुद्धा या ठिकाणी जे विविध संस्था आहेत, जसं एकलव्य इंडिया फाउंडेशन आहे, नेचर फाउंडेशन आहे, अशा विविध फाउंडेशनच्या माध्यमातून या ठिकाणी मुलींना उच्च शिक्षणासाठी मार्गदर्शन केलं जातं आणि त्यांच्या प्रशिक्षणाची जबाबदारी, तसंच त्यांचं इंटरव्ह्यू घेणं, त्यांचं जे काही प्रशिक्षण असेल किंवा जे कायबद्दल मार्गदर्शन असेल त्या मार्गदर्शनाची जबाबदारी सुद्धा या ठिकाणी दिली जात असते. गटचर्चा, विविध माध्यम, विविध जे काही गट समस्या आहेत, समाजातील समस्या असतील, देशातील समस्या असतील, मुलींच्या संदर्भातील असतील, जसं सुरक्षिततेचा आता सध्या मुद्दा आहे, तर तसे जे आहे तर त्यावरती मुद्द्यावरती गटचर्चा मुलींच्या बाबतीत केली जात असते. नंतर ध्यान आणि बाकी सर्व गोष्टी जे सकाळी उठल्यावर आपल्या मुलींच्या माध्यमातून केलं जात असते. अशा पद्धतीनं हा जो उपक्रम आहे, साहस नावाचा जो उपक्रम आहे, साहस शिबिर आहे, तो हा आपल्या सर्व मुलींसाठी आहे आणि त्याचं वयोगट मी तुम्हाला सांगितलेलं आहे 16 ते 25 आणि त्याची ऑनलाईन ऍप्लिकेशन जे आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. त्याचे लिंक बद्दलची माहिती आणि इतर सर्व ज्या गोष्टी आहे, मोबाईल नंबर सुद्धा त्या ठिकाणी दिलेला आहे. जर अडचणी आल्या तर तुम्ही त्या ठिकाणी विलास चौधरी जे संयोजक आहेत साहस उपक्रमाचे, त्यांना तुम्ही फोन करू शकता. हा जो व्हिडिओ आपल्याला कसा वाटला, ही माहिती कशी वाटली, नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि जास्तीत जास्त मुलींपर्यंत कसं पोहोचेल आणि आपल्याला याचा फायदा, या साहस शिबिराचा फायदा कसा होईल ते आपल्याला जाणून घ्यायचं आहे. आणि याबद्दल आपल्याला कसं वाटलं हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि हा व्हिडिओ शेअर करा, गावच्या ग्रुपवर शेअर करा, कॉलेजच्या ग्रुपवर शेअर करा, इतरत्र जिथं वाटते तुम्हाला तिथं तुम्हाला सोशल मीडियावरती शेअर करा, कारण जास्तीत जास्त विद्यार्थिनींपर्यंत ते पोहोचलं पाहिजे. धन्यवाद.